यस नाईनच्या प्रेक्षकांना नमस्कार. मी शिर्डी येथून पत्रकार सतीश वाईजापूरकर बोलतो आहे. आज शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्यातील एक बडप्रस्त माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त आपण त्यांचे मनापासून अभिष्ट चिंतन करूया, त्यांच्या यापुढच्या वाटचालीस शुभेच्छा देऊया आणि या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कारकिर्दीचा आढावा देखील घेऊया. 35 वर्षाची प्रदीर्घ राजकीय कारकीर्द, त्यात सलग 25 वर्षे आमदारकी, विविध खात्याचे मंत्रीपद ते विरोधी पक्ष नेतेपद, या प्रदीर्घ वाटचालीचा 20 ते 25 मिनिटात आढावा घेणं हे एवढं सोपं काम नाही. तरी आपण प्रयत्न करून बघूयात. राज्यात जी काही मोजकी मातब्बर राजकीय घराणी आहेत त्यापैकी एक असलेल्या विखे घराण्याचे ते प्रतिनिधी आहेत. आपल्या 35 वर्षाच्या राजकीय वाटचालीत आणि 25 वर्षाच्या आमदारकीच्या काळात त्यांनी अनेक धक्कादायक निर्णय घेतले. त्याचे फलित म्हणून त्यांना कधी सत्तेची खुर्ची मिळाली तर कधी सत्तेचा हातातोंडाशी आलेला घास देखील हिरावला गेला. राजकारण हा नशिबाचा खेळ आहे, त्याला संघर्षाची झालर आहे. हा खेळ कधी कधी सुडाच्या वाटेवर खेळला जातो तर कधी समझोता एक्सप्रेसमध्ये बसून आपापले हितसंबंध साधले जातात. मात्र ज्यावेळी दोन मातब्बर राजकीय घराण्यांमध्ये, दोन मातब्बर राजकीय नेत्यांमध्ये अस्तित्वाचा संघर्ष सुरू होतो त्यावेळी त्याचे हादरे सर्वदूर बसतात. कोले आणि विखे या दोन मातब्बर घराण्यात ज्यावेळेस राजकीय संघर्ष सुरू झाला तर त्यावेळेस त्याचे हादरे कोपरगाव तालुक्यात बसायला लागले. विखे आणि पवार या दोन मातब्बर राजकीय घराण्यात जेव्हा संघर्ष सुरू झाला त्याचे पडतास अगदी अलीकडे म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत आपण अनुभवले. हे ज्यावेळेस दोन मातब्बर राजकीय नेते, दोन मातब्बर राजकीय घराणी अस्तित्वासाठी जेव्हा एकमेकाच्या येऊन समोरासमोर उभे टाकतात ज्यावेळेस त्यांच्यामध्ये अस्तित्वाचा संघर्ष सुरू होतो त्यावेळी त्याला दोन हत्तीच्या झुंजीचे स्वरूप येते. दोन बलाढ्य हत्तींची झुंज सुरू झाली की खालच्या गवताचा पालापाचोळा होतो. पवार आणि विखे घराण्यातील संघर्ष टोकाला जातो त्यावेळी कधी मुळा प्रवारासारखी मोठी वीज संस्था बंद पडते, कामगार सैरभैर होतात, तर कधी बाबळेश्वरचा श्रीरामपूर दूध संघ पाहता पाहता टेकून जातो. कोले आणि विखे या दोन मातब्बर नेत्यात झुंज सुरू होते त्यावेळी थेट ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब कोपरगावला येतात आणि जाहीरपणे कोले साहेबांना सांगतात, तुम्ही एकटे नाही, आम्ही सुद्धा तुमच्या पाठीशी आहोत. या कोले आणि विखे घराण्यातील टोकाच्या संघर्षात कधी गोदावरी दूध संघ शंकरराव कोले साहेबांच्या हातून निष्ठून जातो. कोले साहेबांचे खडक असतं म्हणजे ज्या हातामध्ये शस्त्र आहे त्याला संस्कृतमध्ये खडक असतं म्हणलं जातं. ते कोले साहेबांचे खडक असतं म्हणून नामदेवराव अण्णा परजणे ओळखले जायचे. सावलीसारखे ज्यांनी आयुष्यभर त्यांच्याबरोबर प्रत्येक संघर्षात त्यांची सावलीसारखी साथ केली ते विखे आणि कोले घराण्यामध्ये ज्यावेळेस संघर्ष सुरू झाला त्यावेळेस नामदेवराव अण्णा बंड करून उठले. म्हणजे कोले साहेबांचा जो खडक हस्त होता, कोले साहेबांचा जे आधार होता, कोले साहेबांची जी शक्ती होती तीच नामदेवराव अण्णांच्या रूपाने त्यांच्या विरोधात उभी राहिली. नामदेवराव अण्णांचा खरं म्हणजे हा प्रसंग इथे सांगणं थोडं अप्रस्तुत होईल पण तरी पण सांगतो. खरंच ज्यावेळेस तो संघर्ष झाला त्यात जी नामदेवराव अण्णांची भूमिका राहिली, नामदेवराव अण्णांची मनाची घालमेल, नामदेवराव अण्णांचं ते निर्मळ विचार करणं, नामदेवराव अण्णांची आक्रमकता, नामदेवराव अण्णांचं मायेनं आदरानं डोळ्यात पाणी येणं. एकदा कोले आणि विखे संघर्ष ज्यावेळेस सुरू होता या दोन मातब्बर घराण्यामध्ये त्यावेळेस राजेश आबा त्याला साक्षीदार आहेत. अण्णा मला रात्री जेवायला घेऊन गेले, रात्री 10 वाजता आमची जेवणं झाली, बंगल्यासमोर खुर्च्या टाकल्या, चांदणी रात्र होती आणि अण्णा त्यांच्या मनातलं सगळं माझ्यासमोर बोलत होते. ज्यावेळेस कधी अण्णांच्या डोळ्यातून अंगार फुलायचे तर कधी अण्णांच्या डोळ्यातून अश्रू यायचे. अण्णा कोले साहेबांच्या आठवणी सांगत होते, अण्णा पोटनिवडणुकीतल्या आठवणी सांगत होते, अण्णा पवार साहेबांच्या उपस्थित झालेल्या मेळाव्याच्या आठवणी सांगत होते, अण्णा गोदावरी दूध संघाच्या डेव्हलपमेंटच्या आठवणी सांगत होते, अण्णा के.बी. रोमारांच्या विरोधातल्या संघर्षाच्या आठवणी सांगत होते, अण्णा संजीवनी एज्युकेशन सोसायटीच्या उभारणीच्या आठवणी सांगत होते, अण्णा संघर्षाच्या काळे साहेबांच्या विरोधातल्या संघर्षांच्या, के.बी. रोमाराच्या विरोधातल्या संघर्षाच्या आठवणी सांगत होते. त्यातच अण्णा
कधी संतापून जायचे, कधी त्यांच्या डोळ्यातून अश्रू खुलायचे. ज्यावेळेस अण्णांचं संपूर्ण मन मोकळं, खरं म्हणजे यावर एक सुंदर पुस्तक लिहिता येईल की नामदेवराव अण्णा एक अलौकिक व्यक्तिमत्व, एक निर्मळ मनाचा, अत्यंत निर्मळ मनाचा सरळ माणूस आणि मैदानात लढणारा योद्धा, ज्याने गोदावरी दूध संघाची एवढी मोठी 3 लाख लिटर संकलन ज्या दूध संघाचं होतं, त्या दूध संघाचा कारभार ते एक हाती अत्यंत शिस्तीने बघायचे आणि कोले साहेबही त्यांना तेवढीच मोकळी देत होते. ते नामदेवराव अण्णा पहाटे 4 वाजेपर्यंत या संघर्षाची झळ, या संघर्षाचे वेगवेगळे पैलू, खरं म्हणजे त्यावर मी मगाशी म्हटलो त्याप्रमाणे एक पुस्तक होईल आणि ते अनेक हजारो लोक ते वाचतील आणि तो कोले विखे संघर्षातला एक मोठा ठेवा होईल. कोले परजणे संघर्षातला एक मोठा ठेवा होऊ शकेल. तर असं ज्या ज्या वेळेस ही मोठी मंडळी अस्तित्वाची लढाई लढतात त्यावेळेस त्याचे हादरे सर्व दूर बसतात. त्यात जसं मी सांगितलं की 2 हत्तींची झुंज सुरू झाली की गवताचा पालापाचोळा होऊन जातो. त्यामध्ये मग अनेक संस्था बळी पडतात. त्याची झळ सर्वसामान्य लोकांना बसते. तर हे 2 संघर्ष आपण आपल्या डोळ्यासमोर बघितले. मुळा प्रवाराची झालेली अवस्था बघितली, श्रीरामपूर दूध संघाची बघितली, गोदावरी दूध संघाची बघितली. कधी कधी ही मंडळी समझोता एक्सप्रेसमध्ये एका सीटवर बसतात. गणेश कारखान्याच्या निवडणुकीमध्ये एवढा मोठा टोकाचा संघर्ष होऊन सुद्धा शंकरराव कोले साहेब आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे दोघं पण एका सीटवर बसले. समझोता एक्सप्रेस झकासपैकी धावली. पण ती ज्यावेळेस गणेश कारखान्यापर्यंत पोहोचली त्यावेळेस त्या गणेश कारखान्याचं नेतृत्व करणारे स्वयंभू नेते भानदास पाटील मात्र त्यात नव्हते. भानदास पाटलांना दोघांनी समझोता एक्सप्रेसमध्ये बसून कधी खाली उतरून दिलं हे कुणालाही कळलं नाही. याला राजकारण म्हणतात. हे झुंजणारे नेते वेळ येताच तह करतात. कुठे भांडायचे, कुठे थांबायचे हे त्यांना चांगले कळते, म्हणून ते पुढे जात असतात. 1987 साली आमदार राधाकृष्ण विखे पाटील हे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन झाले. त्यावेळी प्रवरा कालव्यांना पुरेशा दाबाने पाणी मिळत नव्हते. मग त्यांनी कालव्याच्या पात्रामध्ये हेड रेग्युलेटर, म्हणजे ज्याला आपण हेडअप म्हणतो, ते हेडअप टाकले. त्यावरून मोठा गदारोळ उडाला. गदारोळ उडाला म्हणजे राजकीय गदारोळ उडाला. आता आपल्याकडे वेळ कमी आहे, त्याची मी फारसे संदर्भ देत नाही, परंतु राजकीय दबावातून हे हेडअप सुरुंग लावून उद्ध्वस्त करण्यात आले. विखे पाटील शांतपणे न्यायालयात गेले. न्यायालयाने त्यांच्या बाजूने कौल दिला. सरकारी खर्चाने हे हेडअप पुन्हा बांधून द्यावे लागले. मात्र या संघर्षामुळे राधाकृष्ण विखे पाटील नावाच्या विखे पाटील परिवारातील 3ऱ्या पिढीतील तरुण नेता म्हणून पुढे यायची त्यांना संधी मिळाली. थोडक्यात जिल्ह्याच्या राजकीय आखाड्यात त्यांची अशी दिमागदार एंट्री झाली. 1995 साली त्यांनी पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश केला. ते काँग्रेस पक्षाचे आमदार झाले आणि राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेना आणि भाजप युतीचं सरकार सत्तेत आलं. आता हे सरकार सत्तेत आलं म्हणजे सरकार सत्तेत यायची वेळ आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील आमदार होण्याची वेळ एक आली. त्यांना 5 वर्ष विरोधात बसणं त्यांना मंजूर नव्हतं. त्यांच्या डोक्यात काँग्रेस पक्ष सोडायचा विचार नक्की झाला होता. प्रश्न एवढाच होता की ते भाजपमध्ये जाणार की शिवसेनेमध्ये जाणार. गोपीनाथराव मुंडे त्यावेळेस ऐन भरात होते. गोपीनाथराव मुंडेंचे आणि खासदार बाळासाहेब विखे पाटलांचे खास संबंध होते. शिवाय भाजपचं आणि विखे पाटलांचं कल्चर थोडंसं मिळतं जुळतं होतं शिवसेनेच्या तुलनेत. त्यामुळे सगळ्यांचा कयास असा होता की आमदार राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपात जातील आणि मंत्री होतील. मुंबईच्या पत्रकारातही तशी चर्चा व्हायची. त्यावेळी मी लोकसत्तेचा बातमीदार होतो. त्या राजकीय स्थित्यंतराच्या काळात विखे पाटलांनी राहत्याच्या आयबीवर म्हणजे गेस्ट हाऊसवर प्रमुख कार्यकर्त्यांची खासगी मीटिंग बोलवली. त्या बैठकीत सर्व कार्यकर्ते मनोगत व्यक्त करीत होते आणि प्रत्येकजण सांगत होता की साहेब आपण भाजपमध्ये गेलं पाहिजे. विखे पाटील बोलायला उठले. सर्वत्र शांतता पसरली. काँग्रेसमध्ये जायचे, काँग्रेसमध्ये आपल्यावर कसा अन्याय होतो हे सांगून त्यांनी पार्श्वभूमी सांगायला सुरुवात केली. ते सगळं सांगून झाल्यावर ते म्हणाले की भाजपत जायला माझी अडचण नाही, मात्र जिल्ह्यात सूर्यकांत पाटील वाडणे, प्राध्यापक ना. फरांदे हे राज्य पातळीवर नेते आहेत. या उलट शिवसेनेत आपल्याला मैदान मोकळे आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण शिवसेनेत जावं. खरं म्हणजे त्यांनी तो प्रस्ताव कार्यकर्त्यांपुढे नुसता प्रस्ताव ठेवला नव्हता, तर कार्यकर्त्यांना त्यांनी तो निरोप दिला होता की आता आपल्याला शिवसेनेत जायचं आहे.
मी त्या बैठकीला शेजारच्या खोलीत बसून मी हे सगळं ऐकत होतो आयबीच्या. मी घरी आलो. महादेवराव कुलकर्णी त्यावेळेस लोकसत्तेचे मुख्य वार्ताहर होते. त्यांना फोन लावला. त्यांना सांगितलं अशी अशी मीटिंग झाली. त्यांनी सांगितलं निवांत बातमी करा, लवकर पाठवा. त्यावेळेस फॅक्सनी ती मी बातमी पाठवून दिली. दुसऱ्या दिवशी पहाटे 6 वाजता माझ्या घरातला टेलिफोन खणखणला. ऑपरेटर चौधरी बोलत होते. ते सांगितलं की अशोक बिडवे ते ज्यावेळेस आमदार राधाकृष्ण विखे पाटलांचे पीए होते, स्वीय सहाय्यक होते, ते माझ्याशी बोलले. त्यांनी सांगितलं सतीशराव 8:30 वाजता आमदार साहेब तुमच्याशी बोलणार आहे, तुम्ही 8:30 वाजता घरातून कुठे बाहेर जाऊ नका. माझ्या लक्षात आलं की आपली बातमी लोकसत्तेत प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याची काहीतरी निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह बहुधा निगेटिव्ह रिॲक्शन आपल्यावर येणार आहे. मी पहिल्यांदा माझ्याकडे त्यावेळेस राजदूत मोटरसायकल होती. मी पहिल्यांदा पेपरच्या स्टॉलवर गेलो आणि पेपरच्या स्टॉलवरून लोकसत्ता घेऊन आलो. माझी बातमी पहिल्या पानावर आलेली होती. मुंबई लोकसत्तेने सुद्धा ती पहिल्या पानावर लावली आणि त्या बातमीच्या आधारे त्यावेळचे संपादक अरुण टिकेकर साहेब यांनी अग्रलेख लिहिला होता आणि त्यामध्ये 3च मुद्दे होते: पक्षनिष्ठा, पक्षांतर आणि मंत्रिपद. या त्रिसूत्रीवर आधारित त्या अग्रलेखामध्ये विखे पाटलांवर टीका देखील करण्यात आली होती. मला वाटले ही अग्रलेख वाचून त्या ज्या बातमीवर तो अग्रलेख माझ्या बातमीवर अग्रलेख जो बेतला होता ते वाचून विखे पाटील कदाचित नाराज होतील, थोडंसं संतापतील. मी माझ्या मनाची तयारी ठेवली होती. 8:30 वाजता बरोबर, ते वेळेचे फार पंक्च्युअल आहेत, 8:30 वाजता माझ्या टेलिफोनची रिंग वाजली. तिकडून प्रसन्न आवाजात विखे पाटील बोलत होते. सतीशराव काय चाललंय? माझ्या लक्षात आलं की साहेबांचा मूड नॉट बॅड. मी म्हटलं काय नाही साहेब, जे काय चालायचं ते तुमच्याकडेच चाललंय. ते म्हटले अहो ते लोकसत्तेला बातमी आली, मला सगळ्या संपादकांचे फोन सुरू झाले सकाळी 6 वाजल्यापासून की तुम्ही फक्त लोकसत्तेलाच का सांगितलं, सगळ्या पेपरला यायला पाहिजे होतं. पण जाऊ द्या म्हटले, या निमित्ताने आपली लाईन क्लिअर झाली. तळ्यात मळ्यात नको, कधीतरी ठोस भूमिका घ्यावी लागती. आपण भाजप का शिवसेना तळ्यात मळ्यात सगळं चाललं होतं, आज ते सगळं क्लिअर होऊन गेले. म्हटले आपण शिवसेनेत जाणार. शिवसेनेचे राज्याचे कृषी मंत्री म्हणून विखे पाटलांनी शपथ घेतली. काही महिन्यातच पोटनिवडणूक जाहीर झाली. ही पोटनिवडणूक ऐतिहासिक पोटनिवडणूक होती. याचं कारण असं होतं की त्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडून गेल्या होत्या. त्या आपल्या बोलण्याच्या ओघात त्याचा संदर्भ पुढे येईल. पण कोपरगावचे 2 मातब्बर नेते आदरणीय शंकररावजी काळे साहेब आणि त्यावेळेचे आमदार शंकरराव कोले साहेब इथे ठाण मांडून बसले. जिल्ह्यात ज्यांना ज्यांना विखेंनी शॉर्ट ट्रीटमेंट दिली, विखे परिवारांनी, ती सगळी मंडळींनी राधाकृष्ण विखे पाटलांच्या विरोधात पूर्णपणे ताकद एकवटली. या निवडणुकीला सुद्धा विखे पवार संघर्षाची प्रत्यक्ष झालर होती. पोटनिवडणुकीचा प्रचार सुरू झाला. पोटनिवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यानंतर या मतदारसंघामध्ये जवळपास 1 डझनहून अधिक कॅबिनेट मंत्री प्रचाराला आले. गल्ली बोळातून कोले साहेब आणि काळे साहेब फिरत होते. सभा व्हायच्या. वातावरण कमालीचं तापलं होतं. वातावरणामध्ये तणाव होता. या तणावातल्या वातावरणामध्ये मी पेपर स्टॉलवर पेपर वाचत उभा होतो. वेळ सकाळी 10ची होती आणि एक जण मला सांगायला आला की वीरभद्र मंदिरामध्ये शंकरराव कोल्हे साहेब अंगातली कोपरी काढली आहे, शर्ट काढला आहे आणि वीरभद्र मंदिरासमोर वीरभद्राच्या मंदिराच्या प्रांगणात मौन व्रत धारण करून बसलेले आहेत. म्हटल्यावर मी चकित झालो आणि लगेचच वीरभद्र मंदिराकडे गेलो. कोले साहेब मौन व्रत धारण करून वीरभद्र मंदिराच्या प्रांगणामध्ये बसलेले होते आणि 100-150 लोक कोले साहेब हे काय करतायत, का बसले ते बघायला आलेले होते. मी समोर दिसताच त्यांनी मला जवळ बोलवलं. मग त्यांनी त्यांचं मौन व्रत सोडलं. ते असेल फार तर फार 10-15 मिनिटाचं मौन व्रत होतं, ते सगळं सोडलं आणि ते म्हटले तुम्हाला वैजापूरकर कळालं का आम्ही का इथं बसलो? म्हटलं नाही साहेब, कळायचं काही कारण नाही. ते म्हटले राधाकृष्ण विखे पाटलांना काँग्रेसचं आम्ही तिकीट दिलं, काँग्रेसच्या मतावर ते आमदार झाले आणि ते फुटले, भाजप शिवसेनेत गेले, आमच्या विचारधारेस त्यांनी द्रोह केला, काँग्रेस पक्षाचा विश्वासघात केला, त्यांना निवडून देऊन आम्ही पाप केलं, म्हणून आम्ही पापक्षालनासाठी वीरभद्र मंदिरात बसलो.
खरं म्हणजे येव्हाना या सगळ्या तणावाच्या वातावरणामध्ये कोल्हे साहेब त्यांच्या मनातला संताप, त्यांच्या मनातल्या भावना माझ्यासमोर व्यक्त करत होते. मी ते सगळं ऐकून घेतलं. म्हटलं साहेब येऊ का? ते म्हटले 2 मिनिट थांबा. मग साहेबांनी कोपरी घातली, नंतर शर्ट घातला, वीरभद्रात दर्शन घेतलं. माझ्या खांद्यावर हात ठेवून ते त्यांच्या 118 गाडीपर्यंत आले. 118 गाडीपर्यंत आल्यानंतर ते नेहमीप्रमाणे ड्रायव्हरच्या सीटच्या शेजारच्या सीटवर बसले. म्हटले गाडीत बसा. मी गाडीत बसलो. गाडीत ते म्हटले वैजापूरकरांच्या वस्तीवर गाडी घ्या. मग मात्र माझं विचारचक्र फिरायला लागलं. वातावरणात एवढा मोठा तणाव आणि या तणावाच्या वातावरणामध्ये राधाकृष्ण विखे पाटलांच्या विरोधात पापक्षालनासाठी मौन व्रत धरून कोल्हे साहेब बसले. कोल्हे साहेब म्हणतात की वैजापूरकर आपण तुमच्या वस्तीवर जाऊ. गाडी वस्तीवर थांबली. साहेबांनी माझ्या घरी सरबत घेतलं आणि त्यांनी सांगितलं की बाबा मी का बसलो, त्याच्या मागची भूमिका सांगितली आणि हे सांगितलं की याची सविस्तर बातमीसुद्धा लोकसत्तेमध्ये येऊ द्या. कोल्हे साहेबांनी 10 मिनिटं थांबून कोल्हे साहेब निघून गेले. मी राधाकृष्ण विखे पाटलांच्या वाड्यावर फोन लावला आणि तिथं चौधरी ऑपरेटर होते. चौधरीनं सांगितलं की मला तातडीने आमदार साहेबांशी बोलायचं आहे. मी आमदार साहेबांना फोन लावला. त्यांनी सांगितलं बाबा कोल्हे साहेबांनी असं असं पापक्षालन केलं. ते पापक्षालन केलं हा भाग वेगळा म्हटलं. त्यानंतर ते माझ्या वस्तीवर आले. असं त्यांची भूमिका आहे. तर तुमची त्यावर काही रिॲक्शन आहे का? माझा हेतू हा होता सांगायचा की कोल्हे साहेबांनी पापक्षालन केल्यानंतर ते माझ्या वस्तीवर आले, याबाबत गैरसमज करू नका. पण असं म्हणण्याऐवजी मी त्यांना एवढं सांगितलं की पापक्षालन करून ते माझ्या वस्तीवर आले, त्यांनी अशी अशी भूमिका मांडली. साहेब आपली काही भूमिका द्यायची का? त्यांनी सांगितलं काही नाही हो, डाऊट फॉरगेट इट. ते म्हटले बघू आता एकेकाचा बेत बघावं लागेल, तुम्ही काही काळजी करू नका म्हटले. असे किती वेळा पापक्षालन केलं ना, बघू आता काय होतं, घोडा मैदान फार जवळ आहे म्हटलं. त्यांना फुल कॉन्फिडन्स होता. मी आपला सुटकेचा निश्वास सोडला. दुसऱ्या दिवशी परत कोल्हे साहेबांची बातमी लोकसत्तेच्या पहिल्या पानावर आली. परत त्याच्यावर स्फुट लिहिलं गेलं, आगरलेख लिहिला गेला, चर्चा झाली. मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकीमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला. पुंतांब्यात सभा होती. प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे प्रमुख वक्ते होते. शंकरराव कोल्हे आणि मच्छिंद्र पाटील टेके व्यासपीठावर होते. कोल्हे साहेब इतके द्वेषानं बोलत होते. कोल्हे साहेबांनी सांगितलं मी आणि काळे साहेब विखे पाटलांच्या विरोधात संघर्ष करतो आहोत. ते म्हटले मी बाजीप्रभू देशपांडे, मी दोन्ही हातात तलवारी घेऊन लढतोय म्हटले. म्हणजे एवढा राग, एवढा द्वेष त्यांच्या भाषणातून दिसत होता. एवढे संतापलेले कोल्हे साहेब मी पहिल्यांदा बघत होतो. खरं म्हणजे त्या निवडणुकीत घनघोर युद्ध झालं. ते घनघोर लढाई झाली. अर्थातच विखे पाटलांनी त्यात बाजी मारली. परंतु या निवडणुकीमध्ये विखे आणि कोल्हे या 2 मातब्बर नेत्यातल्या संघर्षाची बीजे पेरली गेली. या निवडणुकीत कोपरगावातील ज्येष्ठ नेते कैलासवासी नामदेवराव अण्णा परजणे जावयाच्या प्रचारासाठी शिर्डीत आले. त्यातून पुढे कोल्हे विरुद्ध परजणे असा संघर्ष पेटला. तो वेगळा विषय आहे, आपण त्यावर नंतर कधीतरी चर्चा करू. याच काळात म्हणजे विखे पाटील पहिल्या टर्मचे काँग्रेस पक्षाचे आमदार असताना 1996 साली लोकसभेची निवडणूक जाहीर झाली. खासदार बाळासाहेब विखेंचं हे होम ग्राउंड आणि त्यात पक्षानं तिकीट दिलं शंकरराव काळे साहेबांना. जनार्दन स्वामी आश्रमात विखे पाटील मला भेटले. निवडणुकीचा काळ होता. विखे पाटलांनी मला विचारलं, सतीशराव निवडणूक काय म्हणते? मी आपलं जो एखादा सर्वसामान्य पत्रकार उत्तर देईल तसं त्यांना उत्तर दिलं. मी सांगितलं की कागदावर काळे साहेब जड वाटतात, भीमराव नौके आहेत. त्यावेळेस भाजपने भीमराव बडदेंना उमेदवारी दिली होती. भाजपची ताकद सुद्धा या मतदारसंघात नगण्य आहे. त्यामुळे काळे साहेब निवडून यायला मला काही अडचण वाटत नाही. विखे पाटील हसले. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. ते म्हटले तुम्ही एक काम करा, वाडणे पाटील आत्ताच बाहेरून आलेले आहेत आणि तुम्ही त्यांच्याकडे जा, त्यांना माझा निरोप सांगा की कोपरगावात जोरात तयारी करा, कार्यकर्त्यांना कामाला लावा. मी चक्रावून गेलो. विखे पाटील काँग्रेसचे आमदार होते. सांगत होते भीमराव विजयी होतील आणि निरोप द्यायला सांगत होते वाडणे पाटलांना. मी त्यांनी दिलेल्या गाडीत बसलो. वाडणे पाटलांकडे गेलो. माझ्याबरोबर एक मोठे अधिकारी, एक जबाबदार राजकीय नेते होते. अण्णांना ते सगळं समजून सांगितलं. खरं म्हणजे अण्णांनाही त्याचं कितपत गांभीर्य वाटलं किंवा काळे साहेबांची राजकीय ताकद, काँग्रेसची ताकद त्यांना कदाचित माहीत असावी. त्यांनी ते काही फारसं गांभीर्याने घेतलं नाही. त्यांनी सांगितलं विखे पाटलांना सांगा मला पूर्ण राज्य बघायचं आहे, मी प्रदेशाध्यक्ष आहे, मला एका मतदार संघात थांबता येणार नाही, पण कोपरगावात जे आमचे काही तुटपुंजे कार्यकर्ते आहेत त्यांना मात्र मी कामाला लावतो.
त्यानंतर 2च दिवसांनी गोपीनाथराव मुंडे साहेबांची आणि भीमराव यांची राहता शहरात टोलेजंग सभा झाली. त्यावेळेस मुंडे साहेब भलते फार्मात होते. नेहमीच्या स्टाईलने ते सभेत ज्यावेळेस उभे राहिले त्यावेळेस टाळ्यांचा प्रचंड कळकळाट झाला. त्यातलं एक वाक्य मला अजूनही चांगलं आठवतं. मुंडे साहेबांनी सांगितलं, चमत्कार होणार आहे, चमत्कार होणार आहे, सुदर्शन चक्र फिरणार आहे, असं म्हणून त्यांनी असं गोल बोट फिरवलेलं सुद्धा मला चांगलं आठवतं. मुंडे साहेब म्हणाले, चमत्कार होणार आहे, सुदर्शन चक्र फिरणार आहे, माझा यार भीमराव लोकसभेत जाणार आहे. गोपीनाथरावांनी या निवडणुकीत टॅगलाईन दिली, सुदर्शन चक्र फिरणार, भीमराव खासदार होणार. सगळं ज्याच्या त्याच्या तोंडी ती टॅगलाईन होती. विखे पाटलांनी 2 दिवसापूर्वीच मला संत जनार्दन स्वामी आश्रमात हे सुदर्शन चक्र दाखवले होते. परंतु या सुदर्शन चक्राची महती कदाचित त्यावेळेस जशी वाडणे पाटलांनी दुर्लक्षित केली तसं मलाही ती समजली नाही. मुंडे साहेबांच्या या सभेत जवळपास प्रत्येक वाक्याला टाळ्या पडत होत्या. अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर कशाला म्हणतात याचं दर्शन एक पत्रकार म्हणून मला पहिल्यांदा होत होतं. नकारात्मक मतांची लाट उसळली होती. अशीच लाट पुढे मला वाटते 2009 सालच्या निवडणुकीत आमदार विखे पाटील विरुद्ध डॉक्टर राजेंद्र पिपाडा या निवडणुकीत मला दिसली. मात्र हक्काची मतपिढी होती. त्या हक्काच्या मतपिढीच्या जोरावर विखे पाटलांनी ही लाट थोपवली आणि आपला बालेकिल्ला शाबूत ठेवला. मात्र या लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते शंकरराव काळे साहेबांना ही नकारात्मक मतांची लाट काही थोपवता आली नाही. सुदर्शन चक्राचा प्रभाव थोपवता आला नाही. ह्याच नकारात्मक मताच्या लाटेने एकदा साई संस्थांचे कार्यकारी अधिकारी असलेले भाऊसाहेब वागचौरे यांना थेट लोकसभेत ही नकारात्मक मताची लाट घेऊन गेली. दुसऱ्या निवडणुकीत मात्र याच नकारात्मक मताच्या लाटेने अवघ्या 17 दिवसामध्ये खासदार सदाशिव लोखंड यांना लोकसभा दाखवली. नकारात्मक मतांची लाट ज्यावेळेस येते त्यावेळेस तुमच्या मागे किती शक्ती आहे, तुमच्या मागे किती कार्याचं बळ आहे, तुमच्या मागे किती मोठं केडर आहे, तुमचं किती मोठं काम आहे आणि तुमचे किती मतदार आहेत याला फारसं महत्त्व उरत नाही. नकारात्मक मताच्या लाटेमध्ये भले भले वाहून जातात. ज्यांच्याकडे मताचा गठ्ठा आहे तेच टिकतात. हे त्या निवडणुकीमध्ये राधाकृष्ण विखे पाटलांनी दाखवून दिलं. कृषी मंत्री झाल्याबरोबर राधाकृष्ण विखे पाटलांनी मुंबईत अॅग्रो ॲडव्हान्टेजचं आयोजन केलं. कृषी क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढावी व शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाची ओळख व्हावी हा हेतू त्याच्या मागे असला तरी एक प्रकारे ते त्यांनी केलेलं शक्ती प्रदर्शन होतं. लाखभर शेतकरी मुंबईत जमले. अॅग्रो ॲडव्हान्टेज कमालीचं यशस्वी झालं. त्याला साक्षात पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी उपस्थित राहिले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे उपस्थित राहिले. या दोन्ही मातब्बर नेत्यांनी तोंड भरून आमदार राधाकृष्ण विखे पाटलांचं म्हणजे तत्कालीन कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं कौतुक केलं. म्हणजे त्यांच्या कृषी मंत्रीपदाची कारकीर्द अशी थाटात सुरू झाली. त्यावेळेस छगन भुजबळ साहेब विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेते होते. मला त्यांचं त्यावेळेचं एक वाक्य खूप चांगलं आठवतं. ते म्हणाले, अॅग्रो ॲडव्हान्टेजच्या निमित्ताने लाखभर शेतकऱ्यांना मुंबईत आणण्यात आले आणि कृषी तज्ज्ञ बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मार्गदर्शन केले. विनोदाचा भाग सोडून देऊ, मात्र या मेळाव्यामुळे ग्रामीण महाराष्ट्राची जाण असलेला युवा कृषी मंत्री अशी विखे पाटलांची ओळख निर्माण झाली. त्यांना ज्या वेळेस मंत्रिपदाची संधी मिळाली त्यावेळेस त्यांनी मंत्रिपदावर आपली छाप उमटवली. विरोधी पक्ष नेते असताना मात्र त्यांचे माध्यम स्नेही कोण होते हे माहीत नाही. त्यावेळी ते सरकारवर टीका करायचे. त्यावेळी टीव्ही सिरियल किंवा पिक्चरमधल्या टॅगलाईन वापरायचे. अर्थात ग्रामीण महाराष्ट्राला त्या कधीच आपल्या वाटल्या नाहीत. ग्रामीण अर्थव्यवस्था आणि ग्रामीण भागातल्या प्रश्नांची जाण त्याची उकल करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती. आणि खरं म्हणजे ते पांढरपेशी नेते नव्हते, आजही नाहीत. ग्रामीण महाराष्ट्रातले अजितदादांसारखे, अजितदादांच्या तोलामोलाचे, बाळासाहेब थोरातांच्या तोलामोलाचे, इकडे आणखीन जे कोणी 1-2 हे असतील त्यात अजितदादानंतर सर्वाधिक ग्रामीण प्रश्नाची जाण असलेला नेता म्हणून ज्यांचं उल्लेख केला जातो किंवा विरोधी पक्ष नेते असताना भावी मुख्यमंत्री म्हणून ज्यांचा उल्लेख केला जायचा, त्या विरोधी पक्ष नेतेपदाच्या काळात त्यांना ह्या अशा शहरी पांढरपेशा टॅगलाईन ते द्यायचे, त्यावर त्या प्रतिक्रिया व्यक्त करायचे. त्यामुळे विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांचा प्रभाव खरं म्हणजे जेवढा अपेक्षित होता, जेवढा पडायला पाहिजे होता प्रभाव, तेवढा प्रभाव पडला नाही. खरं म्हणजे त्यांना ज्या वेळेस मंत्रिपदाला संधी मिळाली त्यावेळेस त्यांची कारकीर्द स्मार्ट राहिली.
1987 साली ते 1987 साली त्यांनी ज्यावेळेस ते विखे कारखान्याचे अध्यक्ष झाले त्यावेळी त्यांनी कारखान्याच्या माध्यमातून सभासदांना 450 मालमोटारी वितरित केल्या. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साहित्य कला गौरव पुरस्कार त्यांच्याच काळात सुरू झाला. आज राज्याच्या साहित्य क्षेत्रातील एक अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार म्हणून या पुरस्काराची गणना होती. कारखान्याचे चेअरमन असताना त्यांनी प्रवरेच्या पात्रात आश्वी, चनेगाव, रामपूर, गळणीम, मांडवे अशी वसंत बंधाऱ्यांची मालिका उभी केली. 1994 साली ते मुळा प्रवराचे अध्यक्ष झाले. त्यांनी संस्था लोकामुख केली. 12 महिने आगाऊ वीज बिल भरलं. त्या ग्राहकांना 2 महिन्यांचं वीज बिल माफ केलं. सभासदांच्या 2000 मुलामुलींचे शैक्षणिक शुल्क मुळा प्रवराने भरले. या संस्थेवरून देखील पुढे मगाशी सांगितल्याप्रमाणे मोठा राजकीय संघर्ष उभा राहिला. त्यात त्या संस्थेचा बळी देखील गेला. जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना देखील त्यांनी विविध योजना राबवून ते सातत्याने चर्चेत राहिले. राज्यात पहिल्यांदा 6% व्याजदराने कृषी कर्ज आणि महिला बचत गटांना 3% व्याजदराने कर्ज दिले. या निर्णयाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील जाहीरपणे कौतुक केले. शिर्डीचे विमानतळ आणि रेल्वे स्टेशन ही त्यांची कर्तबगारी आहे आणि या कर्तबगारीचा मी साक्षीदार आहे. शिर्डी विमानतळात येणारे अडथळे, रेल्वे स्टेशनमध्ये अडथळे त्यांचे तत्कालीन मुख्यमंत्री कधी अशोक चव्हाण असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, रेल्वे स्टेशनच्या बाबतीत केंद्रीय नेते असतील, मग वाडणे पाटलांनी जसा रेल्वे मार्गाला मंजुरी आणली तशी ती प्रत्यक्षात आणण्यासाठी शेतकरी म्हणजे विस्थापित शेतकरी आणि अधिकारी यांच्या बैठका असतील, अनेक अडचणीच्या प्रसंगातून मार्ग काढणे असेल, मग ते विमानतळ असो किंवा रेल्वे स्टेशन असो, त्यात विखे पाटलांचं मोठं योगदान राहिलं. काँग्रेस पक्षात मंत्री असताना पक्षाच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या उपस्थितीत त्यांनी 2 भव्य शेतकरी मेळावे यशस्वी करून दाखवले. यातील एका मेळाव्यात पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची ऐतिहासिक घोषणा केली. स्वाध्याय चळवळीचे प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले यांची प्रवरानगरची भेट असेल किंवा थोर अर्थतज्ञ डॉक्टर धनंजयराव गाडगीळ यांच्या तिकिटाच्या विमोचनाचा प्रसंग असेल, अशा अनेक ऐतिहासिक क्षण आणि घटनांचे साक्षीदार होण्याचे भाग्य त्यांना लाभले. राज्यात मागील विधानसभा निवडणुकीत युतीचे सरकार आले आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेते होते. मात्र त्यांना दुर्बल होत चाललेली, तब्येत खंगत चाललेला काँग्रेस पक्ष दिसत होता आणि मंत्रिपदाची खुर्ची खुणावत होती. ज्या नेत्यांची स्वतःची ताकद असते, ज्यांच्याकडे इलेक्टिव्ह मेरिट असते, संस्थाच्या पसाऱ्याच्या जोरावर ज्यांचे राजकारण चालते, त्या नेत्यांना सत्ताधाऱ्याशी एक तर जुळून घ्यावे लागते किंवा सत्तेचे राजकारण करावे लागते. शेवटी राजकारणाचे अंतिम ध्येय हे सत्ता हेच असते. मात्र पक्षाशी एकनिष्ठ असलेला, पक्षाला धरून चालणारा, पक्षाच्या मतावर निवडून येणारा, पक्षाच्या विचारधारेवर चालणारा एक वर्ग विधानसभेत, लोकसभेत असतो. तसा इलेक्टिव्ह मेरिट असलेला, स्वतःच्या ताकदीवर निवडून येणारा आणि या स्वतःच्या ताकदीच्या जोरावर स्वतःचे स्थान निर्माण करणारा, राजकीय महत्वाकांक्षा बाळगणारा असा इलेक्टिव्ह मेरिटवरचा दुसरा प्रवाह राजकारणात असतो. विखे पाटील हे दुसऱ्या वर्गाचे म्हणजे स्वबळावर निवडून येणाऱ्या वर्गाचे प्रतिनिधित्व करतात. या वर्गात ते एकटेच नाहीत. महाराष्ट्रात असे अनेक मातब्बर नेते आहेत की ज्यांनी वेळोवेळी स्वतःचे निर्णय बदलले, स्वतःचा रस्ता बदलला, कधी पक्ष बदलले, कधी समझोते केले. या ताकदीच्या जोरावर त्यांनी म्हणजे विखे पाटलांनी पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. मित्रवर्य देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांच्यासाठी अर्थातच रेड कार्पेट अंथरले. रेड कार्पेटवरून चालत जाऊन त्यांना लाल दिव्याची गाडी मिळाली. परिस्थिती एवढी साऊंड होती निवडणुकीच्या पूर्वी भारतीय जनता पक्षाची की निवडणुका झाल्या की आधी देवेंद्रजी शपथ घेतील, मग फार तर चंद्रकांत दादा शपथ घेतील, मग फार तर सुधीर भाऊ घेतील आणि त्यानंतर मात्र लगेचच आमदार राधाकृष्ण विखे पाटील मंत्रिपदाची शपथ घेतील. खातं कोणतं मिळणार एवढाच प्रश्न बाकी होता. प्रत्यक्षात राजकारण आहे. राजकारण हा अनिश्चिततेचा खेळ आहे. राजकारण हा तसा नशिबाचा सुद्धा खेळ आहे. प्रत्यक्षात वेगळेच घडले. नियतीच्या मनात वेगळंच होतं. राधाकृष्ण विखे पाटलांचं विरोधी पक्ष नेतेपद गेलं आणि फडणवीस साहेबांना मुख्यमंत्रीपदाऐवजी विरोधी पक्ष नेते व्हावं लागलं. नगर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची मोठी पडझड झाली.
दिल के तुकडे हजार हुए, कोई वहा गिरा कोई यहाँ गिरा असं म्हणण्याची वेळ आली. पडलेली सर्व मंडळी एकत्र आली. तक्रारीसाठी थेट त्यांनी दिल्ली गाठली. राजकारणात फार मोठा बदल झाला. राजकारणात अनिश्चितता आणि चढउतार सुरूच असतात. आंतरराष्ट्रीय ख्याती असलेली साईबाबांची शिर्डी, प्रवरेचे शैक्षणिक संकुल, गोदावरी व प्रवरा कालव्यांच्या पाण्यावर फुललेली शेती, शिर्डीचे विमानतळ, रेल्वे स्टेशन, निळवंडे धरणाचे मतदारसंघात येऊ घातलेले पाणी हे शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे वैभव आहे. विखे पाटील या वैभवाचे पाईक आहेत. मतदारसंघातील जवळपास प्रत्येक कुटुंबासमवेत त्यांचा यान त्या कारणाने संपर्क आहे. त्यांच्या स्वभावात रुजुता आहे. येणाऱ्या प्रत्येकाला ते सन्मानाची वागणूक देतात. माणसे तोडणे, टाकून बोलणे त्यांना जमत नाही, तो त्यांचा स्वभाव नाही. जिल्ह्यातील बलाढ्य नेते म्हणून ते ओळखले जातात. शेती, सहकार, शिक्षण, आरोग्य आणि पाणी या विषयातील ते जाणकार आहेत. त्यांना टाळून आजही जिल्ह्यात एकही मोठी राजकीय घडामोड घडू शकत नाही. आज ते राज्यातील सर्वात मोठ्या पक्षाचे आमदार आहेत. खरं म्हणजे आजच्या स्थितीचं जर वर्णन करायचं असलं आणि भगवान श्रीकृष्णाला जर आपण सत्ता म्हणून रूपक मानलं, म्हणजे मी जी गोष्ट तुम्हाला आता सांगणार आहे त्यामध्ये सत्ता म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे असं तुम्ही गृहीत धरा आणि त्या श्रीकृष्णाला सत्ता असं समजून गदी माडगुळकरांनी सत्यभामा आणि रुक्मिणीवर खरं म्हणजे सत्यभामेच्या मनातील वेदना प्रगट करणारी एक फार सुंदर कविता लिहिली आणि त्या कवितेला, त्या गीताला साक्षात सुधीर फडकेंनी चाल लावली. सुधीर फडकेंनी संगीत दिलं आणि माणिक वर्वांनी आपल्या सुरेल आवाजात ते गाणं अजरामर केलं. ते गाणं, त्याचं कथानक मी आता तुम्हाला सांगतो आहे. समुद्र मंथनातून पारिजातकाचा वृक्ष वर आला आणि पारिजातकाचं वैशिष्ट्य असं, तो जसा औषधी वृक्ष आहे तसं त्याची फुलं सुगंधी आणि सुंदर आहेत, नाजूक आहेत. म्हणून देवेंद्राला तो वृक्ष आवडला. देवेंद्र म्हणजे देवांचा राजा इंद्र. इंद्राने तो आपल्या स्वर्गातल्या रोपवाटिकेत नेला. तिथे तो बहरला, त्याला फुलं आली. त्यातलं एक फुल घेऊन नारद देव लोकातून मृत्यू लोकात आले. त्यांनी ते फूल श्रीकृष्णाला दिलं. श्रीकृष्णाच्या शेजारी त्यावेळेस रुक्मिणी बसली होती. ते फूल श्रीकृष्णाने रुक्मिणीकडे दिलं. ही बातमी सत्यभामेला समजली. तिला खूप राग आला. ती रुसली, कोपऱ्यात जाऊन बसली. श्रीकृष्णाने विचारलं, सत्यभामे तू का रुसलीस? तिने सांगितलं, तुमचं खरं प्रेम माझ्यावर नाही, तुमचं खरं प्रेम रुक्मिणीवर आहे. ते म्हणले, काय झालं? ते म्हणले, अहो देव लोकातून एवढं दिव्य फुल आलं आणि तुम्ही ते फुल खुशाल त्या रुक्मिणीला दिलं, तुमचं माझ्यावर प्रेम नाही. ते म्हणले, अगं बाई असं समजू नको, ती शेजारी बसलेली होती म्हणून मी तिला दिलं. तिने सांगितलं, मला ते बाकीचं काही माहीत नाही, मला आता पारिजातकाचा वृक्ष पाहिजे, नुसतं फूल नाही. तुम्ही तिला फूल दिलं, आता मला पारिजातकाचा वृक्ष पाहिजे. भगवान श्रीकृष्ण देवलोकात गेले. पारिजातकाचा वृक्ष घेऊन ते पुन्हा खाली आले. सत्यभामेच्या दारात त्यांनी पारिजातकाचा वृक्ष लावला. वृक्ष बहरला, त्याला फुलं आली. परंतु काय व्हायचं, वाऱ्याची झुळूक आली की तो फुलांचा बहर, त्या सुगंधी फुलांचा बहर सगळा रुक्मिणीच्या दारात पडायचा. मग शब्दप्रभू गदिमांनी फार सुंदर कविता लिहिली, फार सुंदर गीत लिहिलं. बहरला पारिजातदारी फुले का पडती शेजारी. म्हणजे सत्यभामेला वाटतंय की माझ्यामध्ये, माझ्या श्रीकृष्णामध्ये पुरुषार्थ आहे. त्यांनी देवलोकातून आणलेलं दिव्य झाड माझ्या घरासमोर लावलेलं आहे, त्याला सुगंधी फुलं आले आहेत, ते बहरलं आहे. परंतु सत्यभामेचं दुःख एक आहे, फुले का पडती शेजारी. माझ्यावरती त्यांची प्रीती पट्ट राणी जन तिजशी म्हणती. दुःख हे भरल्या संसारी, असेल का हे नाटक ज्यांचे, असेल का हे नाटक यांचे, यांचे म्हणजे श्रीकृष्णाचे, मजवेडीला फसवायचे. कपट का करती चक्रपाणी, चक्रपाणी म्हणजे श्रीकृष्ण. असेल का हे नाटक यांचे, मजवेडीला फसवायचे. कपट का करती चक्रपाणी, फुले का पडती शेजारी. का हा वारा ही जगासारखा, का हा वारा ही जगासारखा, तिचाच झाला पाठीचा म्हणजे रुक्मिणीचा. का हा वारा ही जगासारखा, तिचाच झाला पाठी राका. वाहतो दौलत ही तिच सारी, फुले का पडती शेजारी. म्हणजे झाड आमच्या दारात आहे. आम्ही सर्वाधिक मोठ्या पक्षाचे आमदार आहोत. जो पक्ष केंद्रात सत्तेस्थानी आहे, ज्याच्यामध्ये डायनामिक पंतप्रधान ज्या पक्षाला लाभलेले आहेत, त्या पक्षाचं बळ महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. बहरलेलं झाड सुद्धा आमच्या दारात आहे. परंतु
फुले कुठे पडतायत? शेजारी. आता शेजारी कुठे पडतायत ते ज्यांनी त्यांनी समजून घ्यायचं आहे. स्वर्गीय मुकेशजींनी असंच एक खूप सुंदर गाणं गायलेलं आहे. आपण जर प्रियतमेला सत्तेची उपमा दिली तर ते गाणं असं आहे. त्या गाण्याच्या फक्त मी 4 ओळी म्हणून दाखवतो, अर्थ तुम्ही लावत बसा. मुकेशजी गातात. मुकेशजी काय म्हणतायत? तुम मुझको न चाहोगी तो कोई बात नहीं, तुम मुझको न चाहोगी तो कोई बात नहीं, तुम किसी और को चाहोगी तो मुश्किल होगी. तुम्हाला या गाण्याचा अर्थ सुद्धा एवढा लक्षात आला असेल. असंच आशा भोसलेंचं म.पा. भावेंचं एक सुंदर भावगीत आहे. त्यात काय सांगितलंय? त्या भावगीताचा मतितार्थ असा आहे की जीवनात जर अपूर्णता नसेल, जीवनात जर काही मिळवण्याचं किंवा एखादी कसली तरी ओढ नसेल, तर मग सगळंच जर मिळालं तर तुमचं जीवन आळणी होऊन जातं. म्हणून आशाजींनी एक त्यांच्या सुरेल आवाजामध्ये फार सुंदर भावगीत गायलेलं आहे. त्याच्या 4 ओळी मी तुम्हाला म्हणून दाखवतो आणि मग आपण आपल्या कार्यक्रमाचा, आपल्या या संवादाचा समारोप करणार आहोत. आशाताईंचं गाणं आहे, भावेंचं गीत आहे. स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा, गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा. म्हणजे जर अपूर्णता नसेल, ही अपूर्णता हीच गोडी आहे जीवनातली. स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा, गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा. नैराश्य कृष्ण मेघी आशा कधी बुडावी, नैराश्य कृष्ण मेघी आशा कधी बुडावी, विरहात चिंब भिजुनी प्रीती फुलोनी यावी, काट्याविना न हाती कधी गुलाब यावा. काटे नसतील तर गुलाबाला महत्व नाही. म्हणून कवी काय म्हणतायत? काट्याविना न हाती कधी गुलाब यावा. आपल्या मतदारसंघाचे, आपल्या सगळ्यांचे स्नेही, आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा खरं म्हणजे आज वाढदिवस आहे. आपण फार मोठा धांडोळा घेतला. खरं म्हणजे हा सुद्धा घेतलेला धांडोळा हा फार कमी आहे. त्यांच्या जीवनातले अनेक संघर्षाच्या, अनेक चढ उताराचा साक्षीदार होण्याचं पत्रकार म्हणून मला संधी मिळाली. त्यातल्या अवघ्या काही प्रसंगाचं वर्णन किंवा प्रसंग मी आज तुमच्या समोर सांगितले. आपण वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा त्यांचा अभिष्ट चिंतन करूया आणि भगवान श्रीकृष्णाकडे प्रार्थना करूया. त्यांच्या दारात जो प्राजक्त भरला आहे त्याची फुले प्राजक्ताच्या झालाखालीच पडू द्या. वाऱ्याची झुळूक आता आणखीन हळू होऊ द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.